नांदेडच्या मुखेड नगर परिषद निवडणूक रणधुमाळी 2025च्या भाजपच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार सौ विजया राम पत्तेवार तसेच प्रभाग क्रमांक 5 मधून भाजपचे नगरसेवक पदाचे उमेदवार पौर्णिमा उत्तम बनसोडे आणि राजू बालाजी गंधपवाड यांचा विजय निश्चित असल्याने नागरिकातून जोरदार चर्चा होत आहे। भाजपचे विद्यमान आमदार तुषार राठोड यांच्या विकास कामांवर येथील जनता खुश असून त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाली आहेत। येथील स्थानिक रस्ते, पाणी, वीज, घरकुल, धार्मिक ठिकाण जसे की येथील दत्त मंदिर परिसरातील सभागृहाचे काम यासह प्रभाग क्रमांक 5 मध्ये अनेक विकास कामे झाली आहेत। आमदार तुषार राठोड यांच्या माध्यमातून येथील मुखेड शहराचा मोठ्या प्रमाणावर विकास झालाय। त्यामुळे या निवडणुकीत भाजपाची एका हाती सत्ता येईल अशी जनतेत जोरदार चर्चा आहे। तर ताई तुमच्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये या कामावरती खुश आहेत का साहेबांनी? सगळे खुश आहेत। तुषार राठोड सगळे करून दिलेले आहेत आम्हाला, काही अडचणी नाही आमच्यामध्ये। रस्ता पाणी सगळे व्यवस्थित करून दिलेले आहेत। हो, आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय? निवडणुकीमध्ये साहेबाचा विजय आहे। नमस्कार, माझं नाव गजानन सुभाषराव अकुलवाड, मी प्रभाग क्रमांक 5 मधून बोलतो। या ठिकाणी या प्रभागामध्ये नगराध्यक्ष म्हणून सौ विजया राम पत्तेवार व नगरसेवक म्हणून पौर्णिमाताई उत्तमराव बनसोडे व दुसरे नगरसेवक राजू बालाजीराव गंधपवाड हे आहेत। आणि आमचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर तुषारजी राठोड साहेब यांच्या कामाविषयी माहिती द्यायचं म्हणलं, या प्रभागामध्ये साहेबांनी स्वच्छता असो, आपले नाली नळ पाणी या विषयामधले कुठलेच काही गोष्टी इथे या ठिकाणी संकोच करायसारखे राहिले नाहीत। आणि राहिला विषय, आमच्या बाजूला इथे एक दत्त मंदिर आहे, त्या दत्त मंदिरासाठी त्यांनी भरघोष निधी देऊन त्या ठिकाणी एक चांगला सभागृह उभा टाकवला की जेणेकरून त्या ठिकाणी गोरगरीब जनतेचे लग्न कार्य असो, एखाद्या छोटे मोठे कार्यक्रम व्हावा असा एक चांगला भव्य सभागृह उभा टाकवलाय। आणि पाठीमागे आमचं मिलिंद नगर म्हणून आहे, त्या ठिकाणी सभागृहासाठी त्या ठिकाणी सुद्धा निधी चांगला दिलेला आहे। आणि ह्या पद्धतीने साहेबांचे कामं भरपूर काही आपल्या या प्रभागामध्ये झालेले आहेत। छोटे छोटे कोणतेही प्रॉब्लेम जर आले तर त्या ठिकाणी साहेब न विचार करता त्या ठिकाणी लगेच डिसिजन घेऊन कामाला सुरुवात करून ते काम पूर्ण करतात। एकंदरीत वातावरण भाजपच्या उमेदवारासंदर्भात काय? भाजपाचं वातावरण एकदम चांगलं आहे। प्रत्येक ठिकाणी भाजपाला प्रतिसाद एक नंबर मिळत आहे। कारण का, आमच्या ठिकाणी या ठिकाणी जे उमेदवार दिलेले आहेत ते स्वतः पहिलं सुरुवातीपासून राजकारणाच्या माध्यमातून समाजकारणामध्ये परफेक्ट बसलेले आहेत, या ठिकाणी परफेक्ट आहेत। त्यासाठी त्यांच्याबद्दल विचार करण्यासारखा काही असा विषय नाही आणि मतदारांमधून चांगलाच प्रतिसाद आहे। माजी नगरसेवक उत्तम बाबूराव बनसोडे, ह्या निवडणुकीमध्ये माझी पत्नी महिलाला आरक्षण सुटल्यामुळे अनुसूचित जाती प्रभाग क्रमांक 5 मधून माझी पत्नी सौ पौर्णिमा उत्तम बनसोडे ह्या उमेदवार उभे आहेत। आणि त्यांच्यासोबतच आमचे तरुण तडफदार असे युवा नेतृत्व प्रभाग क्रमांक 5 चे उमेदवार राजू बालाजीराव गंधपवाड आणि अध्यक्षपदासाठी राम सावकार पत्तेवार यांच्या पत्नी विजयाताई राम पत्तेवार या उभे आहेत। तर काय सांगाल सर, सध्या मतदारसंघात काय गाठी काय? सर्व कार्यकर्त्यांना घेऊन घरोघरी आम्ही सर्वांशी चर्चा करीत आहोत आणि या शहरामध्ये मागील काळामध्ये केलेले विकास कामे, आमदार साहेबांनी केलेली विकास कामे, हा जो विभाग आहे हा प्रभाग क्रमांक 5 ह्याच्यामध्ये गायकवाड गल्ली, मिलिंदनगर, दत्त गल्ली आणि तबेला गल्ली अशा 4 पॅकेज या ठिकाणी आहेत। तरी मागच्या काळामध्ये आमदार साहेबांनी मातंग समाजासाठी गोरगरिबाचे लग्न व्हावे आणि त्यांच्या कार्यक्रमाला कुठेतरी बाहेर पैसे लागतात ते वाचावे म्हणून 1 कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर केले। त्याचं काम प्रगतीपथावर आहे। आपण ज्या या ठिकाणी थांबलो त्या ठिकाणी मागच्या 4 वर्षाखाली 25 लाखाचं 2 मजली सभागृह आमदार साहेबांनी दिलेलं आहे। आणि हे जे आपण आता उभे आहोत, ही जीर्ण अवस्थेत असलेल्या सभागृहाला मागच्या आंबेडकर जयंतीला
बाबासाहेब आंबेडकर जयंतीला आमदार साहेब इथं आले होते. त्यांनी तमाम जनतेच्या समोर असं आश्वासन दिलं की बाबा ह्याच्यासाठी सुद्धा ह्याला डिस्पोज करून जे काही 70-80 लाख रुपये लागतील त्या सभागृहाला 2 मजली सभागृहाला ते उपलब्ध करून देणार आहेत. आणि बाजूलाच दत्त मंदिर आहे, दत्त गल्ली आहे, तिथं सुद्धा 60 लाख रुपये खर्चून भक्तासाठी सभागृह मंजूर केलेला आहे. आणि सर्व वार्डामध्ये प्रभागामध्ये गल्ली बोळावणे रस्ते झालेले आहेत, पाईपलाईन झालेले आहेत, अंडरग्राऊंड नाली झालेली आहे. आणि सर्वांना इथं सुविधा उपलब्ध करून द्यायचा आमदार साहेबाच्या आणि सन्माननीय माजी नगराध्यक्ष गंगाधररावजी राठोड साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्या प्रभागामधल्या सगळ्या अडचणी दूर करायचा सतत आमचा प्रयत्न राहिलेला आहे. भविष्यात जे काही राहिलेले कामं आहेत ते सुद्धा आम्ही उर्वरित कामं निवडणूक झाल्या आम्ही चालू करणार आहोत. आणि निश्चित आम्हाला खात्री आहे की प्रभाग क्रमांक 5 मधील जनता कोणाच्याही भूलथापाला कुठल्याही जातीवादाला थारा न देता एक वैचारिक दृष्टिकोनातून अभ्यास करून जो उमेदवार सक्षम आहे, जो हुशार आहे, अभ्यासू आहे, तो तळमळीचा आहे, तोच उमेदवार म्हणून आमच्याकडं माझ्या सौभाग्यवती या ठिकाणी थांबले आहेत, राजू गंजापोड या ठिकाणी आहेत आणि अध्यक्षपदाच्या उमेदवार सौ विजया राम पत्तेवार या तिघांनाही कुठलीही क्रॉसिंग वोटिंग न करता प्रचंड मताने विजयी करतील. आणि या ठिकाणी सर्व आम्ही आमदार साहेबांच्या भरोश्यावर काम करत आहोत. आणि विशेष म्हणजे लाडकी बहीण योजनेचा ह्या गरीब जनतेला खूप फायदा होत आहे. ही विकास कामं तर आहेतच आहेत, शेतकऱ्याला सुद्धा फायदा होत आहे, वयोवृद्धांना फायदा होत आहे, निराधारांना फायदा होत आहे आणि घरोघरच्या लाडक्या बहिणीला घरपोच पैसे महिन्याला मिळत आहेत. जनता अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत आहे. विरोधक कितीही पोकळ दावे करू द्या, निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप होत असतात, त्याची पर्वा न करता जनतेला माहीत आहे कोण कामाचा आहे, कोण कामाचा नाही, कोणामुळे काम होतात याची सर्व दखल घेत आहेत आणि विजय आमचा नक्कीच आहे, ह्याच्यात दुमत नाही. प्रतिनिधी हनुमंत चंदनकर, NTV न्यूज मराठी, मुखेड, नांदेड.